नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर झाली। तर तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे। तर या योजनेमध्ये तुम्हाला कुसुम सोलार पंप ही योजना पहिले चालू होती, तर ज्यामध्ये कुसुम सोलार पंपमध्ये ही शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे आणि मागेल त्याला सौर कृषी पंपामध्येही अर्ज केलेला आहे। तर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप ज्यांनी अर्ज केलेला आहे किंवा सौर कृषी पंप म्हणजे कुसुम सोलार पंप या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी डबल अर्ज करायची काही गरज नाही। तुम्हाला तोच अर्ज इकडे महावितरणकडे म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप याकडे वळवलेला आहे आणि अशा लाभार्थ्यांना पेमेंट ऑप्शन देखील तत्काळ म्हणजे अर्ज केला लगेच पेमेंट ऑप्शन देत आहेत आणि तुम्हाला हे पेमेंट केल्यानंतर तुम्ही पुढील प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व व्हाल। त्यानंतर तुम्हाला त्याच्या आधी जर काही शेतकऱ्यांना असं वाटत आहे की तुम्हाला आपण पेमेंट केलंय, तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे, तर असं काही नाही। तर त्यामध्ये तुम्हाला मंजूर होण्यासाठी तुम्हाला अर्धी पेमेंट करावं लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कंपनी एवढा ऑप्शन येणार आहे तुमचं पूर्ण छाननी झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये तुम्ही बसताय का नाही तर ते तुम्हाला पूर्णपणे चेक होणार आहे। ते चेक झाल्यानंतरच तुम्हाला पुढील ऑप्शन कंपनी निवडा म्हणून येणार आहे। त्यानंतर तुम्ही वेंडर निवडल्यानंतर तुम्हाला त्याचा सेल्फ सर्वे जॉईंट सर्वे होईल, त्यानंतर तुम्हाला पंप बसून मिळणार आहे। तर अशा शेतकऱ्यांना तिथं तुम्हाला एक अर्ज पेमेंट करत असताना तुम्हाला खाली लाल अक्षरामध्ये एक टिप दिलेली आहे। तर या टिप मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावरती विहीरची नोंद असावी, बोरची नोंद असावी। अटी शर्तीमध्ये तुम्ही जर पूर्णपणे बसत असाल तरच तुम्ही या योजनेसाठी पेमेंट करा, नाहीतर अन्यथा करू नका। जर तुम्ही पेमेंट केलं, जर तुमचा अर्ज जर बाद झाला तर तुम्हाला याचं पेमेंट रिफंड यायला काही कालावधी लागू शकतो। त्यामुळे तुम्ही यासाठी पेमेंट करत असताना काळजीपूर्वक पेमेंट करा आणि अशा नवीन अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपला चॅनल शेतकरी मित्र हा यूट्यूब चॅनल आहे। यावरची तुम्हाला वेळोवेळी आपल्या साध्या शब्दामध्ये तुम्हाला आपलं माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत जाईन। त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचणार आहे। तर शेतकऱ्यांना एक सांगायचं झालं तर तुम्ही पेमेंट करत असताना सौर कृषी पंप मागेल त्याला सौर कृषी पंपासाठी पेमेंट करत असताना तुम्हाला यामध्ये एक घ्यायची काळजी आहे। तर तुम्हाला पेमेंट करत असताना तुम्हाला त्यामध्ये पेमेंट मध्ये तुम्हाला खाली जे टिप दिलेली लाल अक्षरामध्ये टिप दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे। त्या टिप मध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे, तुमच्या विहिरीवरती म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरती बोरची नोंद पाहिजे किंवा विहिरीची नोंद पाहिजे। त्यानंतरच तुम्ही या योजनेमध्ये आणि त्यापूर्वी तुम्ही जर पहिला कुसुम सोलार पंप मधून जर अर्ज करून तुम्ही त्याचा लाभ जर घेतला असेल किंवा त्याच्या आधीचे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी त्यामध्ये जर अर्ज केला असेल, त्यातनं जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुम्ही यासाठी पेमेंट करू नका, अन्यथा तुमचा अर्ज बाद होणार आहे। तुम्हाला एका व्यक्तीच्या नावाने एकच सोलर मिळणार आहे। त्यामुळे त्या योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केला असेल, तुम्ही जर पंप जर मिळवला असेल तर तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज करू नका, याचा पेमेंटही देखील करू नका। कारण तुमचा अर्ज जर बाद झाला तर तुम्हाला पेमेंट रिफंड येण्यासाठी काही कालावधी लागू शकतो। त्यामुळे तुम्ही यासाठी पेमेंट करत असताना काळजीपूर्वक पूर्ण टीप अटी शर्तीमध्ये जर बसत असाल तरच पेमेंट करा। आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला कंपनी निवडा लगेच ऑप्शन येणार नाही, तुमचं पूर्ण डॉक्युमेंट तुमचे चेक होतील। चेक झाल्यानंतर जर त्यामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्हाला उदाहरणार्थ तुमचं बँकेचं पासबुक जर अपलोड केलं असेल तर ते गडद फिकट दिसत असेल तर तुम्हाला ब्लड असं जर दिसत असेल तर तुम्हाला ते ऑप्शन रिफंड येणार आहे। त्यानंतर तुम्ही तिथं बँक पासबुक अपलोड करायचं आहे। असं 7/12 बी तुम्हाला पूर्ण जर नसेल, जुना 7/12 असेल तरी तुम्हाला ते अर्ज रिटर्न येणार आहे। त्यानंतर तुम्ही 7/12 अपलोड करून पुढील प्रोसेससाठी पात्र होण्यास तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे शासन। त्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट जर चेक पूर्ण क्लिअर असतील तर तुम्हाला लगेच 3 महिन्याच्या आत तुम्हाला पेमेंट ऑप्शन दिलेला म्हणजे कंपनी निवडा वेंडर सिलेक्ट असा ऑप्शन दिलेला असेल। त्यानंतर वेंडर तुम्हाला जी कंपनी तुम्हाला योग्य वाटेल ती कंपनी तुम्हाला निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा जॉईंट सर्वेची वाट पाहायची आहे। त्यानंतर तुम्हाला महावितरणचे अधिकारी येऊन तुमचा शेतातला सर्वे करून जाणार आहेत
आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाची शेतकऱ्यांना काळजी घ्यायची, जर शेतकऱ्यांच्या नावावर जर वीज कनेक्शन असेल तर त्या योजनेचा महावितरण लाभ देत नाही. ही एक शेतकऱ्यांना सांगायची महत्त्वाची बातमी. जर तुमचं नाव जर कनेक्शन असेल, तुमच्या विहिरीवरती जर कनेक्शन असेल, तर तुम्हाला पहिला जॉईंट सर्वे होत होता. मेळावाले येऊन जॉईंट सर्वे करत होते, तर ते त्यांना माहिती होत नव्हतं. कारण महावितरणकडे असं आहे, महावितरण तुम्हाला लाईटीचं कनेक्शन देतं, त्यामुळं ऑनलाईन त्याची नोंद तुमची त्यांच्याकडे झालेली आहे. त्यामुळे तुम्ही यामध्ये एक काळजी घ्यायची आहे. जर तुमच्या नावावर कनेक्शन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. त्यानंतर तुम्ही त्यासाठी पेमेंट जर केलं तर तुमचा अर्ज बाद होणार आहे आणि त्याचा रिफंड यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे एक काळजी करायची, तुम्ही जर तुमच्या नावावर कनेक्शन असेल तर पेमेंट करू नका. त्यानंतर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही महावितरणच्या अधिकाऱ्यांशी भेटून संपर्क साधून तर तुम्ही त्यांचं पेमेंट करू शकता. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा मात्र विसरू नका. धन्यवाद.